पुरावा आहे का काही तरच तुम्हाला आपण म्हणजे 95% मराठ्यांना महाराष्ट्रात आरक्षण नाही. सरकारनं हे गैरसमज निर्माण केलेलं आहे लोकांमध्ये. लोकांना वाटतं आम्हाला आरक्षण मिळालं पण ॲक्च्युली मिळालेलं नाही. आणि त्याच्यामुळं आता जे 40 वर्षापासून समाजात या आरक्षणाचा अभ्यास करतात ते सगळं सांगितलं. आणि मग शेवटी मग नाईलाजानं आम्हाला दूर करण्यासाठी ते आम्हाला उपोषणाला बसावं लागलं. आम्हाला राजपती उपोषणाला बसले. तर आपली पहिली जी मागणी आहे की त्यांनी सांगितलं की हैदराबाद गॅजेट लागू झाला त्याच्यानुसार तो मिळणार संभ्रम करून टाकला त्यांनी त्याच्यामध्ये. मग आता SC-BC जे आरक्षण आहे त्यामुळे सगळ्या OBC सगळं दिले म्हणजे गोरगरीब मराठ्याचं कल्याण शाळा शिकतोय तो दाखल झालेली पुणे वापस घेतो म्हणजे घेतले आणि त्याच्यामुळे पुन्हा त्या सारथीला तुम्ही 5,000 द्या, अण्णासाहेब पाटलाला 10,000 कोटी द्या. तर गोरगरीब लोक त्यांना धंदा करता येईल. आता अण्णासाहेब पाटील डबेला पैसेच नाही त्याच्याकडे. ज्यांनी फायदे केले त्याचे अर्धेच पैसे आले, त्याचे 2 हप्ते आलेले, बाकीचंच काय करायचं. आता त्यांनी आत्महत्या करण्याची वेळ आलेली. हे काय आहे समाजाचं विटंबना नाही. आणि हे सगळे आता आपले काकासाहेब शिंदे हे पहिले ज्यांनी बलिदान दिलं समाजाच्या आरक्षणासाठी त्यांचं स्मारक बांधावं, त्यांना 5 कोटी रुपये द्यावे, एक त्यांना जागा द्यावी, अशा सगळ्या मागण्या घेऊन दादाजी पटेल मागच्या 8 दिवसापासून उपोषण करत आहेत. मला क्रांती मोर्चा छत्रपती संभाजीनगर त्यांच्या पाठीचे ठामपणे उभा आहे. ही संभ्रम दूर करा. आणि खरंच तुम्ही दिले का मराठीला आरक्षण? आता स्वतः मला OBC सर्टिफिकेट पाहिजे. माझा आग्रह आहे, माझा बाल हट्ट आहे माझा की मला OBC सर्टिफिकेट पाहिजे. ओके पाहिजे मला नाही ना मिळालं. आणि मग नाहीच आरक्षण तर कुठे आरक्षण? मग लपड काय बोलते सरकार? मग दिलं अरे कुठे दिलं? म्हणजे हे सगळं डोळ्यात धोळफेक करायचं काम आहे. आम्ही 4 वर्ष आम्ही सोबत फिरलो. होईल 4 वर्षात काय होईल म्हणून शेवटी नाईलाजा आम्हाला हे रस्ता निवडावा लागला. का तर आमच्या डोळ्यात देखत समाजात वाटलं होईल आणि राजकारण केलं जाते. पण मागणी तशाच राहतात, फक्त राजकारण. म्हणून तुम्हाला विनंती आहे की बाबा खासदार म्हणून आमचे खासदार म्हणून तुम्ही ताबडतोब मुख्यमंत्र्याला पत्र द्या. माझं काम आहे की लक्ष घालून जोपर्यंत आपली जबाबदारी आहे ना तर मग आपण मी त्या समाजाचा आहोत. आपण याला काय करू, सरकारला याच्यामध्ये बोलू, त्यांना सांगू लवकरात लवकर यांच्यासोबत बोलणी मी पण अशी ना SC-BC जे आपल्याला SC-BC दिले 50% त्याला सगळ्या सवलती लागू करून हे दिलं म्हणून ते रद्द करायची वेळ आली. हो ना, हे दिलं नाही ते वापस दूर घेतलं म्हणजे काहीच राहिलं नाही. आता SC-BC नुसता गोंधळ आहे. म्हणजे खरं आरक्षणच नाही काही. हे गेलं ते गेलं हे काय आलं ते मिळालं गेलं, संध्याकाळी हिशोब लावला तर कळत काहीच नाही मिळत. 8 दिवसापूर्वी म्हणजे उदाचे पडे चर्चा करेपर्यंत मला काहीच कळत नव्हतं आरक्षणाचं काय आहे ते. ज्यावेळेस त्यांच्याबरोबर चर्चा तेव्हा मला धक्का बसला. अरे खरंच मराठी काहीच नाही. म्हणजे हे काय करतंय सरकार? एवढ्या मोठ्या मराठ्याला लबाड बोलतंय. अरे ज्यांनी अटकेपार झेंडे लावले तो मराठी होते तर खराटा करून टाकला येईल. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. अहो डान्स केला इथं मी बजरंग चौकामध्ये, पेढे वाटले, ढोल व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. डान्स केला आम्ही, मिळालं मग आरक्षण, पेढे वाटले, ढोल वाजले, तरी काहीच नाही. असं काय सरकार देतं म्हणतं, दिलं म्हणतं आणि लागूच नाही करत. म्हणजे ग्राउंड लेवलला हकीकत आहे की कुठल्याही मराठा समाजाला आरक्षणाचा फायदाच नाही. उलट आपल्या सरकारच्या काळात दिलेलं आरक्षण रद्द केलं कोर्टात माणसं पाठवून. तेव्हा तर डायरेक्ट समाजाला आरक्षणच दिलं होतं. मराठा समाजाला, मुस्लिम समाजाला, बाबा असताना ते तर रद्द केलं त्यांचं सरकार आल्यावर. आणि पुन्हा देतो म्हणतात देते.